विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत अनुया म्हैसकर आणि अतुल कुलकर्णी. अतुलदा, आता आपण चित्रपटाबद्दल बोललो, आता थोडंसं वेगळ्या चित्रपटांबद्दल तुझ्या आणि तिच्याही दोघांच्याही चित्रपटांबद्दल मला बोलायचं आहे. पण त्याच्याही अगोदर मी तुला एक आणखीन वेगळा प्रश्न विचारणार आहे. तुझ्याकडे पाहिल्यानंतर वय काही वर्ष थांबलंय की का त्याच ठिकाणी मला वाटतं, त्याचा राज काय आहे? दोन गोष्टी. एक तर मुळात मी माझ्या शरीराला अब्यूज केलं नाहीये फार, म्हणजे कुठलं व्यसन नाहीये मला पहिल्यापासून. मी सिगरेट ओढत नाही, मी कधी दारू प्यालेलो नाही, किंवा काही जी काही जे काही आहेत त्यातलं कुठलं व्यसन नाही. त्यामुळे तुमचा एक बेसिक अब्यूज जो असतो शरीराचा तो माझा नाहीये. दुसरी गोष्ट, व्यायाम मी अत्यंत रेग्युलरली करतो. रोज तास दीड तास करतोच व्यायाम. आणि जर शक्य नसेल, प्रवासात वगैरे असेल, तर घरच्या घरी किंवा हॉटेलच्या रूम मध्ये निदान काहीतरी करतोच. दुसऱ्या, माझ्या खाण्याजेवणाच्या वेळा अत्यंत पाळतो मी. सकाळी माझं पहिलं जेवण 9-9:30ला मी जेवतो व्यायाम करून आल्यानंतर. आणि संध्याकाळचं म्हणजे जो काय म्हणूया डिनर टाइम माझा 6-6:30 असतो संध्याकाळचा. त्यावेळेला मी जेवतो, कारण जेवणं आणि झोपणं याच्यात खूप गॅप असायला पाहिजे 3-4 तासांची. जे नेमकं उलट करतो आपण, की जेवतो आणि लगेच झोपतो लगेच. पण तो खूप क्रुशल भाग आहे, खूप महत्वाचा भाग आहे. एवढ्या हेक्टिक शेड्यूल मधून हे सगळं प्रॉपर जमतं. काय आहे, माणसाने चांगलं आयुष्य जगण्यासाठी थोडं उर्मट असायला लागतं, थोडं उद्धट असायला लागतं. तसा तेवढा उद्धट मी आहे. हो. हा जो काही हो आलेला कारण काही आम्हाला ऍक्च्युली हा आमचा एक ग्रुप झालेला आहे आमचा सगळ्यांचा. त्यामुळे आम्हाला ती एक सवय झालेली आहे की आपण डिनरला भेटूया म्हटल्यानंतर आमच्या सगळ्यामध्ये काउंटिंगमध्ये हा आपल्याबरोबर येणार, डिनरला मध्ये नाही आहे. म्हणजे तो जो मी जेवायला नाही आहे हे जो उर्मटपणा त्याच्यावर तो बोलला ना. अरे तुला विचारणार, ज्या वेळेला सुखांत आम्ही पाहिला, एक वेगळ्या धाटणीचा आणि वेगळा विषय घेऊन केलेला चित्रपट होता. पण याच्याही अगोदर निर्माती म्हणून ज्या वेळेला म्हणजे तेवढ्या प्रमाणात मुबलक पैसा असणार, म्हणजे हे काय सांगायला नको, त्याच्यामुळे कोणी निर्माती. पण ज्या वेळेला एवढ्या पद्धतीनं काही असतं त्यावेळेला निश्चितपणानं म्हणजे सर्वसामान्य जो असेल तो एक तर हिरोईन होण्याचा प्रयत्न करेल किंवा हिरो होण्याचा प्रयत्न करेल. पण तू तेच असं काही न करता निर्माती म्हणून कॅमेऱ्याच्या मागे राहणं पसंत केलंस, ते का, त्याचं कारण काय होतं? आणि तेवढं मला नक्की माहिती की मी हिरोईन नाही होऊ शकत, कारण त्याच्यासाठी खूप पेशन्स. आणि मी जे काही अगदी म्हणजे हिरोईन पासून सुरुवात करते की मी जे काही सुखांतच्या वेळेस हे बघितलं, ह्या सगळ्यांचं पेशन्स, ऍक्टिंग, सगळं जे एक पॅशन आणि पुढे बघायचं, मला आय डोंट थिंक की मी इतकी ग्रेट पॅशनेट व्यक्ती लाईक टुवर्ड्स ऍक्टिंग. तसं पहिला ज्या सुखांत ची स्क्रिप्ट आली माझ्याकडे तेव्हा माझा फार हट्ट होता की हा रोलसाठी अतुल कुलकर्णीने हो म्हटलं पाहिजे, हा रोल अतुल कुलकर्णी. तो जो एक हे होतं की ती एक पॅशन आहे की आपण काहीतरी करूया वेगळं. पण बापरे, ऍक्टिंग आणि हे करणं नाही ना माझ्या माझ्या जगण्यावर जसं मला अधिकार आहे तसं माझ्या मरणावर का नाही. माझा हा विचार आपण कोर्टासमोर मांडला तर असं कसं गावाचं झाले. आईच्या मरणाची वाट बघतोय. गावाला एक म्हातारी जड नाहीये. पण तुम्हाला हे असं जगावंसं वाटत नाहीये, त्याचा दोष माझ्या मागे आयुष्यभर आहे. अतुल, तुझ्या बाबतीमध्ये थोडंसं ऍक्टिंग आणि या सगळ्याची सुरुवात थोडंसं जे काही मला माहिती आहे सोलापूरकडून तू आलास, कारण रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधून आलेले जे काही सगळे नट आहेत त्यांनी बऱ्यापैकी स्थान निर्माण केलं. पण ते सगळ्यांनाच जमलं असं नाही. अनेक जण फ्रस्ट्रेशनच्या खाली मुंबईतून निघूनही गेली, अनेक जणांचं व्यसनाधीनता वाढली, अशाही बऱ्याच गोष्टी घडलेल्या ज्या मला माहीत आहे. पण तू जे काही एक वेगळं स्थान आल्यापासून निर्माण करून गेलंस, म्हणजे अतुल कुलकर्णी हे नाव आम्ही तेव्हाही कॉलेज लेवलला असताना चांगल्या पद्धतीनं ऐकत होतो, ते आजही तशाच पद्धतीनं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय? ते टार्गेट होतं का घडत गेलं तुझ्या आयुष्यामध्ये?
दोन्ही. कारण कसं असतं की काही गोष्टी तुम्हाला ठरवायला लागतात. एस्पेशली आमच्या फील्डमध्ये तुम्हाला काय करायचं नाही हे आधी ठरवायला लागतं. की मला अमुक गोष्ट करायची नाहीये, मी अमुक गोष्ट अशा पद्धतीनेच काम करणार किंवा अमुक पद्धतीचंच काम करणार, हे तुम्हाला आधी ठरवायला लागतं. चूक बरोबर असं मला काही म्हणायचं नाहीये, पण तुमचं एक मानसिक समाधान असणं गरजेचं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने जर ठरवलं असेल की मी मुंबईत येऊन या फील्डमध्ये येऊन पैसेच कमवणार आहे, मग मी कुठलंही काम कधीही कसंही काही वाटेल ते करीन, ही एक व्याख्या असू शकते. तो काय मुद्दा, त्याचे चांगले परिणाम आणि त्याचे वाईट परिणाम दोन्ही तुम्हाला भोगायला लागतात. चांगले परिणाम म्हणजे अर्थातच तुम्ही पैसे जास्त मिळवता किंवा जी काही सुख मटेरियल प्लेजर्स आपण म्हणतो ती तुम्हाला मिळतात. पण प्रत्येक वेळेला चांगलंच काम करण्याची संधी तुम्हाला मिळते असं होत नाही, कारण मग तो क्वांटिटीचा भाग होतो, तो क्वालिटीचा भाग नसतो. मला असं पहिल्यापासून म्हणत होतं की जे मला आवडेल तेच काम मी करेन असं कुठेतरी होतं. आणि मुख्यत्वे अभिनयाचं क्षेत्र असं आहे की यू डोंट क्रिएट युअर ओन जॉब्स. तुम्ही तुमचं काम निर्माण करत नाही, तुमच्याकडे काम जे येतं ते तुम्ही निवडू शकता. त्यातनं फक्त हे करायचं किंवा नाही करायचं एवढंच तुम्ही ठरवू शकता. कारण तुम्ही काही दिग्दर्शक नाही आहात, तुम्ही लेखक नाही आहात. स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर जर दिग्दर्शकाला वाटलं की तुम्ही त्याच्यासाठी फिट आहात तर तो तुमच्याकडे स्क्रिप्ट घेऊन येईल. मग तुम्ही ठरवू शकाल की हे हवं किंवा नको. तर हा नाही म्हणण्याचा अधिकार मी सतत माझ्याकडे ठेवतो. त्याच्या परिणामांची मी फारशी चिंता केली नाही. मोठ्या मोठ्या सिनेमांना, मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांना मी नाही म्हणालोय अगदी पहिल्यापासून. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की असं करून सुद्धा चांगले दिग्दर्शक आणि चांगल्या स्क्रिप्ट माझ्या वाट्याला एका रेग्युलर इंटरव्हलला येत राहिली. अगदी हेराम हा माझा पहिला सिनेमा होता, तिथपासून ते काय रंग दे बसंती आणि चांदनी बार या सगळ्या जे काही फिल्म्स केल्या ते 40-84 पर्यंत. हिंदू मुस्लिम भाई भाई, जर्मनी इंग्लंड भाई भाई, चीन जपान भाई भाई, बकरी कसाई भाई भाई. एकदम ठंडी है साली, पत्थर के माफिक. तुम्हें क्या लगता है ये लोग मुझे चुराने के लिए तुम्हारे पीछे भाग रहे हैं? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. पेशन्स ठेवली आणि मला 10 वर्षानंतर आज पहिली कॉमेडी 40-84च्या वळूच्या बाबतीमध्ये कसं म्हणता येतं? वळू मी हिंदीबद्दल बोलतोय. वळू अर्थातच होता, एक मराठीमध्ये एक पहिलं हे म्हणूया, पण एका वेगळ्या पद्धतीची कॉमेडी होती वळू, किंवा वेगळ्या पद्धतीचा रोल होता असं आपण म्हणूया. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत की काही थोडंसं माझ्या बाजूनी निर्णय घेण्याचं, पण निर्णय घेण्यासाठी काही वेळा समोर येणं हे संपूर्णपणे नशिबाचं. निश्चित. कमल हसन पासून ते अगदी अमितजींपर्यंत सगळ्यांसमोर तू उभा राहिलेला आहेस, सादर कर. म्हणजे आमिर खान असेल किंवा जे काय असेल सगळ्यांबरोबर स्क्रीन शेअर केलीस. पण तो एक्सपिरियन्स कसा होता की अरे बापरे आता अमिताभ बच्चन बरोबर काम करायचंय किंवा आमिर खान बरोबर काम करायचंय, असं काही मनामध्ये होतं की नाही बाबा मला रोल प्ले करायचा आहे आणि तो या व्यक्तीबरोबर करायचा आहे बस? तुझी त्याची पाठीमागची भूमिका तू कसं पाहतोस या सगळ्याकडे? कसं आहे की तुम्ही एखाद्या क्षेत्रात जेव्हा असता, समजा मी आता क्रिकेट खेळायचं ठरवलं तर कधी ना कधी मी राहुल द्रविड बरोबर खेळेन किंवा त्याला भेटेन, हे साहजिक असतं. म्हणजे जर मी इंडियासाठी खेळणार असेल तर मी जर नट आहे तर ही शक्यता आहेच. आणि जर मी सिनेमा करत असेल, हिंदी सिनेमा करत असेल, तर मी या सगळ्या दिग्गजांबरोबर कधी ना कधी मला संधी मिळण्याची शक्यता तरी असतेच. त्यामुळे त्यासाठी म्हणजे यांच्याबरोबर मी एक फ्रेम शेअर करणार आहे किंवा मी एका सिनेमात दिसणार आहे, त्याचा ग्लॅमर कोशंट माझ्यासाठी तितका महत्वाचा नव्हता.
माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की ही सगळी माणसं जी नावं तू घेतलीस, कमल हसन, अमिताभ बच्चन, आमिर खान, तब्बू, रवीना, सगळे किंवा दिग्दर्शक सगळे, राजकुमार संतोषी, मधुर, राकेश मेहरा, सगळे या लोकांना जवळून काम करताना पाहायला मला मिळणार आहे या गोष्टीचं मला जास्त आकर्षण होतं. उदाहरणार्थ खाकी जेव्हा मला मिळाला आणि अमितजी त्याच्यात काम करतायत असं जेव्हा कळलं त्यावेळेला मला पहिला आनंद हा झाला की मला आता अमितजींबरोबर वेळ घालवता येणार आहे, मला त्याला जवळनं काम करताना बघता येणार आहे. काय काम एवढं टिकवणं, एवढी वर्ष तुमच्या अभिनयाची क्वालिटीच नव्हे तर एक स्टारडम तुमचा टिकवणं सोपी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये काहीतरी मेहनत असेल, काहीतरी एक टेम्परामेंट असेल. टॅलेंटपेक्षा आमच्या क्षेत्रामध्ये टेम्परामेंट फार महत्वाचं कुठल्याही क्षेत्रामध्ये. तुम्हें क्या लगता है ये लोग मुझे चुराने के लिए तुम्हारे पीछे भाग रहे हैं? नहीं, ये लोग मुझे मारना ही चाहते हैं. आमिरच्या बाबतीत तर मी खूप फॉर्च्युनेट आहे कारण आम्ही सिनेमा जरी एकच केलेला असला 5 वर्षापूर्वी, रंग दे बसंती, त्याचं शूटिंग 6-7 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं, रिलीज होऊन 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, पण ह्या कम्प्लीट 6-7 वर्षांच्या काळामध्ये रेग्युलरली आमचा संपर्क आहे. मला खूप संधी मिळते इंटरॅक्ट करण्याची आणि असा माणूस आहे तो की तुम्ही त्याला एक 10 मिनिटं जरी भेटला तरी एक काहीतरी घेऊन निघता बाहेर, एक काहीतरी पॉइंट, एक काहीतरी शिकून बाहेर निघता. अशा प्रतीचा माणूस आहे तो. जम तो बैठ. कहां जा रहा है? बोल ना, मुंह पर बोल. तेरी तो आपण आता उत्तरार्धामध्ये आहोत. पुन्हा एकदा मी 40-84 कडे येणार आहे की एक वेगळं कॅरेक्टर पुन्हा एकदा तू साकारतोय. म्हणजे जसं आम्ही खाकीमधलं डॉक्टर अन्सारी बघितलं किंवा आणि इतर चित्रपटातली तुझी कॅरेक्टर्स बघितली. या चित्रपटाच्या मधलं कॅरेक्टरचं वैशिष्ट्य म्हणून आणि लोकांना काय वेगळं पाहायला मिळणार आहे अतुल कुलकर्णीकडून ते जर विचारलं तर काय सांगशील? हिंदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांनी मला नेहमी डॉमिनेटिंग भूमिकांमध्ये बघितलंय. हे जे कॅरेक्टर आहे बॉबी, त्याच्या नावापासूनच हे सुरू होतं की हा अत्यंत भित्रा आहे, या चौघांमध्ये सगळ्यात लहान आहे आणि कुठल्याही गोष्टीने लगेच एक्साइट होणारा असा आहे. तर हे जी सगळी काय म्हणूया त्याचे जे कंगोरे आहेत त्या पात्राचे ते फारसे कधी हिंदी सिनेमात तरी निदान बघितलेले नाही आहेत प्रेक्षकांनी. तर ते या भूमिकेचं एक वैशिष्ट्य असं मला वाटतं आणि म्हणून मला प्रचंड उत्सुकता आहे की लोक ह्याला रिॲक्ट कशी करणार आहेत. निश्चितपणानं आणि ते चांगल्या पद्धतीनेच घेतील अशी आपण सगळ्यांनी निश्चितपणानं. तुम्ही दोघेही या ठिकाणी आलात आणि मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात त्याबद्दल सहारा समयच्या वतीनं आणि सिनेकट्टाच्या वतीनं तुम्हा दोघांचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. खूप मजा आली. थँक्स. आज आपल्यासोबत होते अनिया म्हैसकर आणि अतुल कुलकर्णी. सिनेकट्टाच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेट पुढच्या रविवारी नव्या सेलिब्रिटींसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.